हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर ह्या शिवरात्रीला महादेवांचे ही उपाय सोडू नका. श्रावण शिवरात्रीच्या दिवशी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना स्वास्तिक काढावे. यानंतर प्रदोष काळात शिवांची पूजा करावी आणि संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा लावावा. असे केल्याने कालसर्प दोषापासून मुक्तता मिळते आणि शुभ फळे मिळतात. शिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना पांढऱ्या चंदनाच्या लेपनाने शिवलिंगावर त्रिपुंड बनवावे. या दिवशी गहू आणि जव दान करणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने आजारांपासून मुक्तता मिळते आणि कामात यश मिळते असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण शिवरात्रीच्या रात्री झोपल्याने नशीबही झोपी जाते. श्रावण शिवरात्रीला अहोरात्री असेही म्हणतात. या दिवशी रात्रभर जागे राहून शिव चालीसा पठण करावे. असे केल्याने नशीब तुमच्यावर कृपा करते आणि आयुष्यात संपत्ती वाढते असे मानले जाते. शिवपुराणानुसार 4 प्रहरात भगवान शिवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. तर श्रावण शिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहरात शिवलिंगाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने आनंद आणि मोक्ष मिळतो असे मानले जाते. तर नंबर 5, श्रावण शिवरात्रीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्वच्छ कपडे घालावेत आणि शिवलिंगावर पाणी, कच्चे दूध, मध, तूप, उसाचा रस आणि गंगाजल घालून अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर तांदूळ, चंदन आणि बेलपत्र इत्यादी अर्पण करावे. असे केल्याने कामातील सर्व अडथळे दूर होतात आणि भगवान शिवांच्या कृपेने सुख समृद्धी येते. नंबर 6, तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी शिव मंदिरात जावे आणि भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यावर 7 वेळा मौली म्हणजेच पवित्र धागा गुंडाळावा. लक्षात ठेवा की 7 वेळा धागा गुंडाळताना तो मध्येच तोडू नका. जेव्हा तुम्ही ते 7 वेळा गुंडाळता तेव्हा फक्त तुमच्या हाताने धागा तोडा. धागा तोडल्यानंतर त्यात गाठ बांधू नका. फक्त तिथेच गुंडाळा आणि तसाच राहू द्या. असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या लवकरच दूर होतील आणि तुमचे नाते अधिक गोड होईल. नंबर 7, तर तुमच्या कोणत्याही विशेष कामाच्या ठिकाणी म्हणजे यशासाठी दुधात थोडेसे केशर मिसळून शिवलिंगाला अर्पण करा आणि दूध अर्पण करताना मनात ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल. नंबर 8, तुमच्या मुलांशी असलेले नाते. तर सुधारण्यासाठी एका भांड्यात थोडे मध घ्या. तुमच्या पोटाच्या मदतीने त्यातून थोडे मध काढा आणि भगवान शिवांना अर्पण करा. जेवण दिल्यानंतर वाटीत उरलेला मध तुमच्या मुलांना हाताने खायला द्या. नंबर 9, जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक त्रास होत असेल तर संध्याकाळी शिव मंदिरात जावे आणि किंवा घरी भगवान शिवांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर बसावे आणि दीर्घ श्वास घेत ओम शब्दाचा 5 वेळा मोठ्याने जप करावे. नंबर 10, जर तुम्हाला व्यवसायात गुंतवणूक करण्यात काही अडचण येत असेल तर भगवान शिवांना 11 बेलाची पाने अर्पण करावी. असे केल्याने व्यवसायातील गुंतवणुकीशी संबंधित तुमच्या सर्व समस्या लवकरच दूर होतील. नंबर 11, तुमच्या कुटुंबाच्या शांती आणि आनंदासाठी संध्याकाळी शिव मंदिरात जावे आणि 1 तुपाचा दिवा आणि 1 तेलाचा दिवा लावावे. नंबर 12, तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी शिव मंदिरात जावे आणि भगवान शिवांना 1 सुका नारळ अर्पण करा आणि तुमच्या आरोग्यासाठी भगवान शिवांची प्रार्थना करा. प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी जर तुम्ही शिव मंदिरात नारळ अर्पण करायला गेलात तर ते आणखीन चांगले होईल.
असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. नंबर 13, तुमच्या संपत्तीत वाढ करण्यासाठी शिवमंदिरात तांदूळ आणि दुधाचे दान करा. असे केल्याने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या संपत्तीत वाढ होईल. जर तुम्ही एखाद्या खटल्यात अडकला असाल आणि त्यामुळे तुमच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढत असतील, तर ह्या दिवशी प्रथम धतुराची पाने स्वच्छ पाण्याने धुवा, नंतर ती दुधाने धुवा आणि शिवलिंगाला अर्पण करा. नंबर 14, जर तुम्हाला तुमच्या शत्रूपासून त्रास होत असेल आणि त्यांच्यापासून मुक्ती मिळवायची असेल, तर ह्या दिवशी शमीचे पानं स्वच्छ पाण्याने धुवा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. नंबर 15, शिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना दह्यात थोडा मध मिसळून अर्पण करावे. या उपायाने कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते. नंबर 16, कुटुंबातील सुख समृद्धी आणि भौतिक सुख सुविधांमध्ये वाढ हवी असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी सकाळी स्नान करून घराजवळील शिव मंदिरातील शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे. ह्या उपायाने तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. नंबर 17, तुम्हाला जर एखाद्या जुन्या गोष्टीमुळे त्रास होत असेल आणि त्यातून सुटका हवी असेल, तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी मूठभर तांदूळ घेऊन शिव मंदिरात अर्पण करा आणि काही तांदूळ गरजूंना दान करा. ह्या उपायाने तुम्हाला लाभ होत तुमची समस्या लवकरच दूर होईल. नंबर 18, कुंडलीतील राहू केतू दोषामुळे माणसाच्या जीवनात अशांतता निर्माण होते. आर्थिक आणि मानसिक समस्या वाढू लागतात. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी मासिक शिवरात्रीला निशिता काळ शुभ मुहूर्तावर दुर्वा आणि कुश पाण्यात मिसळून महादेवांचा अभिषेक करावा आणि पंचाक्षरी मंत्राचा किमान 11 वेळा जप करावा. ह्या उपायाने राहू आणि केतू शांत होतो. नंबर 19, जर तुमच्यावर कर्ज झाले असेल आणि यामुळे तुम्ही त्रस्त झाले असाल, तर मासिक शिवरात्रीचा उपाय तुमच्यासाठी प्रभावी ठरू शकतो. ह्या उपायाने तुम्ही कर्जातून मुक्त होऊन तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. यासाठी मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिरात 1.25 किलो तांदूळ दान करा. याशिवाय भगवान शंकरांना खडीसाखरेचा प्रसाद अर्पण करा. ह्या उपायाने कर्जातून मुक्ती होत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यं.